जेव्हा तुम्ही हे क्षेत्र निवडता तेव्हा हे होणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण आम्ही काय डायनिंग टेबलवरती जेवताना आम्ही पण बोलतो ना, शाहरुखचा हा पिक्चर पाहिला का, तुमचे विषय हे त्यांच्यामध्ये बोलले जाणार आहेत. म्हणजे जितकं तुमच्या फॅशनचं पण कौतुक होणार आहे तितकं तुमच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा बोललं जाणार आहे. ते खरं असो किंवा खोटं असो बरं का, कारण ते फक्त त्या माणसाला माहिती असतं की काय खरं आहे काय खोटं आहे. आणि तो माणूस या सगळ्यामुळे भरडला जातच असतो, कारण शेवटी कलाकार हा माणूस आहे. कारण त्याच्यात काही तथ्य नसतं हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं बिनबुडाचंच चालू आहे हे सगळ्यांना माहिती आहे आता. त्यामुळे ते त्याची मजा घ्या आणि पुढे जा, कारण सिरियसली घेतलं तर त्यातून काही चांगलं निष्पन्न होणार नाही. थिक स्किन ज्याला म्हणतो ती डेव्हलप करण्याची वेळ झालेली आहे. पण आता तू ट्रोलिंगचं असं म्हणालीस ना, तर आता ट्रोलिंग तू म्हणालीस तसं प्रमाण कमी झालं असेल, पण ते आहे कुठेतरी अजून बऱ्याच लोकांना अजूनही थोडासा वेळ आहे असं त्याच्यावरून एक दिसून येतंय. पण तरीसुद्धा काही कमेंट करायला, कुठल्याही क्षेत्रातल्या लोकांना काही कमेंट करायला कलाकार हे सॉफ्ट टार्गेट वाटते का? मग तुम्हाला तिघांनाही विचारायचं आहे म्हणजे की कोणाचाही उल्लेख करायचा असेल पटकन कलाकारांची नावं येतात आणि मग त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी घडतात. तर त्याबद्दल वाटतं की इझी टार्गेट आहेत, आपण काय लक्ष देणार नाहीत कलाकार आपल्याकडे. कोणत्याही मोठ्या कलाकारांची नावं घेतली त्यांना कुठे वेळ आहे अशा कदाचित माइंडसेटमधला तो विचार असेल. पण असं वाटतं कलाकार सॉफ्ट टार्गेट आहेत या सगळ्यासाठी. तिघांनी तुमची मतं. आता तुमच्यापासून दोन प्रश्न मी माझ्यापासून पण मला काय वाटतं की ते असतातच म्हणजे. आणि हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेव्हा तुम्ही हे क्षेत्र निवडता तेव्हा हे होणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण आम्ही काय डायनिंग टेबलवरती जेवताना आम्ही पण बोलतो ना, शाहरुखचा हा पिक्चर पाहिला का किंवा काय आहे कसं आहे. तर तुमचे विषय हे त्यांच्यामध्ये बोलले जाणार आहेत. म्हणजे जितकं तुमच्या फॅशनचं पण कौतुक होणार आहे तितकं तुमच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा बोललं जाणार आहे. ते खरं असो किंवा खोटं असो बरं का. मी व्हॅलिडेशन माझं मी कुठल्याच याला देत नाही आहे, कारण ते फक्त त्या माणसाला माहिती असतं की काय खरं आहे काय खोटं आहे. आणि तो माणूस या सगळ्यामुळे भरडला जातच असतो, कारण शेवटी कलाकार हा माणूस आहे. तर तुम्ही किती लवकर इम्यून होता या सगळ्या गोष्टींना आणि बदलणाऱ्या काळानुसार. बरं, हे आधी चित्र नव्हतं, कारण तेव्हा एवढा सोशल मीडिया इतका प्रत्येकाच्या हातामध्ये नव्हता. त्यामुळे हे सगळं सडनली बदललेलं आहे. आधी मला वाटतं 10-12 वर्षांपूर्वीपर्यंत, रादर 8-5 वर्षांपूर्वीपर्यंत अशा ट्रोलिंगला सामोरं जाण्याची कुठल्याच कलाकाराला गरज पडली नव्हती. ट्रोलिंग एकच होतं की सिनेमा वाईट असेल तर पेपरमध्ये तो सिनेमा वाईट आहे म्हणून काय लिहून यायचं आणि आम्ही ते वाचून माझ्या कामाचं कौतुक नाही झालं किंवा किती वाईट लिहिलं आहे, 1.5 स्टार मिळाला वगैरे, इथपर्यंतच आम्हाला सवय होती गोष्टींना सामोरं जाण्याची. माध्यमं कमी असल्यामुळे आमचं पर्सनल लाईफसुद्धा लोकांपर्यंत तेवढं पोचत नव्हतं. जे काही तुम्ही ज्या बातम्या द्याल तेवढ्यामधून असं ती एक चौकट होती ना. त्या बातम्यांना जशी चौकट असते तशी ती पोचण्याला सुद्धा एक चौकट होती. आता काय झालं आहे, सगळंच आम्ही सुद्धा टाकतो. प्रत्येक गोष्ट हाय आज मी इकडे, हाय आज मी तिकडे, हे सगळं होतच असतं. आणि त्याला कारण आहेत, म्हणजे आपण त्या कारणांमध्ये नको जायला, कारण आपण त्याच्याचबद्दल बोलू पुढचे 2 तास आणि तो विषय नाही आजच्या आपल्या म्हणजे भेटीचा. पण आता तुम्ही म्हणजे जसं करोना आला राईट, ती लाट आली, त्याच्यामध्ये खूप आपण होरपळलो. आता सुद्धा करोना होतोय, म्हणजे कदाचित माझ्या आईला झाला पण असेल. माझी आई गेले 4 दिवस 5 दिवस 7 दिवस खोकतीये सतत. पण आत्ता या क्षणी तर ती बोलता बोलता म्हणाली बहुतेक करोनाच होऊन गेलाय म्हणून. ओके, पण आता ती इम्युन झाली आहे ना. म्हणजे ज्या पहिल्या लाटेमध्ये ती घाबरलेली होती तसं आता ती घाबरलेली नाही आहे. तर हे जितक्या लवकर आम्ही इम्युन होऊ या गोष्टीला, कारण हे नवीन आहे काहीतरी. नवीन गोष्टी आल्यानंतर पहिल्यांदा होरपळायला होतं, जीव जातात, बळी जातात, सगळं होतं, बोंबाबोंब होते, फ्रंट पेजवरती बातम्या येतात, मग तुम्ही इम्युन होतात, मग ते सगळंच कमी व्हायला लागतं. सो ट्रोलिंगच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्या बाबतीमध्ये इम्युन व्हायला सोसायटीला आम्हाला थोडासा वेळ लागेल, एवढंच मला वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल. ते होईल, कारण त्याच्यात काही तथ्य नसतं हे सगळ्यांना माहिती आहे. मग हे नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. जेही काही इन्सिडन्सेस घडले असतील, घडतायत, घडणार आहेत, त्याच्यामध्ये काही हे सगळं बिनबुडाचंच चालू आहे. तो प्रत्येक जण, प्रत्येक माध्यम स्वतःच्या काय आपण म्हणतो ना, क्लिकबेट ज्याला आपण म्हणतो, की चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात. मला कित्येकदा असं इट इज व्हेरी हर्टफुल की माझ्या बाबतीमध्ये नसलं तरीसुद्धा माझ्या बरोबर जे काम करणारे आहेत त्यांच्या बाबतीमधल्या त्या बातम्या ऐकून असं तिडीक जाते. कारण मला असं वाटतं की अरे हे आत्ता यांच्याबद्दल बोललं जाते, उद्या कदाचित माझ्याबद्दल बोललं जाईल, त्यामुळे तिडीक जातेच. पण मी हसते आणि म्हणते सोडून दे ना, आपण क्लिक नाही करायचं. किंवा आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. सुरुवातीला ते वर्क झालं,
कारण वगैरे असं काहीतरी एक वेगळंच नाव वेगळाच मुद्दा घेऊन खाली बातमी इतकी काहीतरी वेगळीच असते. हे सगळ्यांना माहिती आहे आता. त्यामुळे ते त्याची मजा घ्या आणि पुढे जा, कारण सिरियसली घेतलं तर त्यातून काही चांगलं निष्पन्न होणार नाही. थिक स्किन ज्याला म्हणतो ती डेव्हलप करण्याची वेळ झालेली आहे, एवढंच.